मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिना हा 21 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असते. आपल्या कुटुंबाला धन, धान्य, समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा, आराधना करतात. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. या महिन्याचा पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला आहे. तर या दिवशी व्रत सुरू करावे. पहिला मार्गशीर्ष गुरुवार 2025 17 नोव्हेंबर. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 2025 4 डिसेंबर. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 2025 11 डिसेंबर. चौथा मार्गशीर्ष गुरुवार 2025 18 डिसेंबर. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही. तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता. तरी देखील आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न, नेमकी पूजा कधी मांडावी? तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी. पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणे जमले नाही, तर तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत तरी पूजा मांडून घ्यावी. 12 वाजण्याच्या आतमध्ये शक्यतो पूजा मांडावी. त्याही वेळेत तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान पूजा मांडू शकता. ही वेळ अत्यंत शुभ मानले जाते, कारण यावेळी माता महालक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होत असते. पण अगदीच दुपारी 12 ते 4 या वेळेत मात्र पूजा मांडणे, कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावे, जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंदाने, मनाने, प्रसन्न वेळेत आपल्या महालक्ष्मीच्या आगमन आपल्या घरात होतं. तर महालक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. 1. विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे? सर्वप्रथम पूजाचे मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ज द्यावे. नंतर हातामध्ये फूल, अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायचे की ह्या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे. अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी. सर्वप्रथम भूमिपूजन करावे. भूमीवर गंध, पुष्प, अक्षता अर्पण करून त्यावर पाट ठेवायचाय. त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचाय. त्यानंतर दीपपूजन करावे. दिव्याला फूल, अक्षता वाहून दीपपूजन करावे. कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजा मांडणी करावी. आता पूजा कशी करावी ते पाहूया. आहे घंटी पूजन, म्हणजे घंटीला फूल, अक्षदा वाहून घंटी पूजन करावे. सर्वप्रथम गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण. नंतर पंजाब रथाने स्नान घालताना तांदळावर ठेवावी. सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपरावे. हळद, कुंकू, अक्षता, फुले. लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावे. 4. नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गळ खोबरे. माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावे. त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपले इच्छा सफल होण्याची विनंती करावे. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे. चांदीचा की तांब्या किंवा पितळाचा कलर स्थापन करावा. त्या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे. त्यानंतर कशावर स्वस्तिक काढावा?
यात 5 आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवावीत. 5 प्रकारच्या फळांची, फुलांची, झाडांची पाने त्यात ठेवावीत किंवा मग साईडला ठेवले तरी चालतील. पाणी घेऊन झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकावे. त्यानंतर सुपारी आणि शिक्का टाकायचा आहे. त्यावर नारळाची स्थापना करायची आहे. 2. नारळाची शेंडी वर असेल तर नारळ कशावर ठेवावे? लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकता. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत. मग तांदळावर फोटो ठेवावा. 3. श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावे. नागवेलीचे पान नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. अशी झाली आपली पूजा मांडणी. पाठासमोर रांगोळी काढावी व फुलांचे आरस देखील तुम्ही घालू शकता. श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे. अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी. म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरंजन ओवाळून आरती करावी. 6. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एकास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. 7. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. स्नान केल्यावर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे. देवीची स्थापना केलेल्या जागे 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. 8. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावे. दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख, समृद्धी, आनंद हे माझे व्रत नित्यनेमाने करतील. ते सदैव सुखी, समाधानी राहतील व मनोभावी हे व्रत सर्वांनी करावे. महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुहासिनी किंवा 7 कुमारिकांना, जमले नाही तर 1 सुवासिन आणि श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 फळ आणि व्रत कथेचे 1 प्रत द्यावी. इच्छेनुसार एखादे भेटवस्तू द्यावी. त्यांची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. या दिवशी कन्यापूजन देखील करता येते. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम. आता आपण काही छोटे नियम पाहून जाणून घेऊया. कारण जर आपण या व्रताच्या नियमांच्या अगदी व्यवस्थित पालन केले तरच आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते. 1. अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये. बुधवारी लावू नये. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार करू नये. 2. व्रत दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मळकट असे म्हटले जाते की गुरुवारी पती-पत्नी आपापसात भांडण करू नये. यामुळे घरात अशांतता निर्माण होते. उपवासा दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. या सर्व कामामुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आले तर 1 गुरुवार जास्त पकडावा. ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा. परंतु गुरुवार मोजू नये. फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ शकता. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते. आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील मिळतील. उपवास सोडून झाल्यावर एखादा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये. नंतर तुम्ही फळ खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळ लवकर उठून दारात रांगोळी काढावी. यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये. शक्य तेवढे लक्ष्मीची नामस्मरण दिवसभर करावे. उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी. व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे.